लोणावळा नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या दृष्टिकोनातून आज शिवसेना पक्षाची महत्वपूर्ण बैठक या ठिकाणी संपन्न झाली। या बैठकीला शिवसेना पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने शिवसैनिक कार्यकर्ते आणि लोणावळा नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये जे उमेदवार आहेत ते उमेदवार देखील या ठिकाणी उपस्थित होते। मी पत्रकार मित्रांचं मनस्वी या ठिकाणी स्वागत करतो। इथून पाठीमागच्या कालावधीमध्ये जर आपण पाहिलं तर शिवसेना पक्ष लोणावळा नगर परिषदेची निवडणूक हाताळली लढवली आणि याच्यामध्ये ही निवडणुकीला सामोरं जात असताना विजय देखील संपादन केलेला आहे। मागच्या निवडणुकीमध्ये शिवसेना पक्षाने नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवली होती, आपल्याला ज्ञात आहे। आम्ही राज्यामध्ये महायुती म्हणून तिन्ही पक्ष एकत्रपणे काम करतो, परंतु कार्यकर्त्याला संधी ही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये मिळते आणि त्या दृष्टिकोनातून तिन्ही पक्ष लोणावळा नगर परिषदेची निवडणूक लढवत आहे। शिवसेना पक्ष या निवडणुकीला सामोरं जात असताना आज पक्षाच्या वतीनं जिल्हा प्रमुख नावांची घोषणा करतील, परंतु नगराध्यक्ष पदाचा उमेदवार येत्या 2 दिवसामध्ये त्याची घोषणा पक्षाच्या वतीनं अधिकृतपणे केली जाईल। बाकी उर्वरित वार्डामधील जे उमेदवार आहेत त्यांच्याही नावाची घोषणा केली जाईल। ही निवडणूक शिवसेना लढवत असताना लोणावळा खंडाळा हा सगळा परिसर प्रामुख्यानं पर्यटकांना आकर्षित करणारा आहे आणि त्या दृष्टिकोनातून येणाऱ्या कालावधीमध्ये राज्य सरकार केंद्र सरकारच्या वतीनं ज्या ज्या सुविधा पुरवल्या जातील त्या बाबतीमध्ये आमच्या जाहीरनाम्यामध्ये असेल। मी पत्रकार मित्रांचं पुन्हा एकदा स्वागत करतो। अजून निवडणुकीच्या सगळ्या उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर पुढची रणनीती नक्कीच आपल्याशी भेटून मी हे करीन। आपल्याला जर काही विचारायचं असेल तर विचारा। मला मुंबईला परत जायचं, मी उरणला नगर परिषदेच्या निवडणुकीच्या संदर्भात बैठक घेऊन आलो आणि मी ह्या बैठकीला पुन्हा आलो। मला परत आता पक्षाची महत्वपूर्ण बैठक मुंबईला असल्यामुळे मुंबईला जायचं। असं आपण काही आज जे उमेदवार आहे शिवसेना शिंदे गटाचे ते काही आपण जाहीर करणार आहात? एक तर मी तुम्हाला सांगतो, आमचा गट नाही, आमचा पक्ष आहे। शिवसेना हा पक्ष आमच्याकडे अधिकृतपणे गट नाही, अधिकृतपणे पक्ष आहे। आज शिवसेना पक्षाच्या वतीनं उमेदवाराची यादी ही आपण जाहीर करतो, ते आमचे जिल्हा प्रमुख पक्षाच्या वतीने अधिकृत जाहीर करते। राज्यामध्ये आपली महायुती आहे, 4 पक्षांची युती तयार झालेली आहे। हा युतीचा फॉर्म्युला लोणावळ्यामध्ये किंवा मावळमध्ये राबवण्यात आलेला आहे का, किंवा राबवण्याचा काही प्रयत्न झालेला आहे का? नाही, तुम्हाला मी सांगतो, लोणावळा नगर परिषदेमध्ये भारतीय जनता पक्षाने आपल्या उमेदवारांची घोषणा केली, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने देखील आपल्या उमेदवारांची घोषणा केली आणि आज शिवसेना पक्षाची घोषणा केली। महायुती म्हणून जरी आम्ही बरोबर असलो, जिथं जिथं शक्य असेल मदत करणं, मग ती खास करून आमचा पूर्वसमीचा सहकारी भारतीय जनता पक्ष यांना मदत करण्याच्या बाबतीमध्ये असेल किंवा अन्य पक्षाला असेल तर आम्ही त्या ठिकाणी नक्कीच मदत करू। परंतु लोणावळा नगर परिषदेमध्ये दोन्ही पक्षांनी या अगोदर देखील उमेदवारांची घोषणा केली आणि म्हणून शिवसेना आमच्या उमेदवाराची आज घोषणा करत। पूर्ण तालुक्यामध्ये ज्या ठिकाणी राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पक्षाच्या युतीची चर्चा चालवली आहे, एका ठिकाणी दोन्हीकडनं तळेगावमध्ये त्यांचं वाटपाची बोली देखील चाललेली आहे। ठीक आहे, लोणावळा यांच्या संदर्भात त्यांच्यामध्ये थोडे मतभेद आहेत, परंतु हे 2 पक्ष युती म्हणून जवळ येत असताना शिवसेना त्या ठिकाणी कुठेही दिसत नाही। मी तुम्हाला सांगतो, आज निवडणुका सगळ्या होत असताना वेळ खर्च वाचावा या मताची शिवसेना देखील आहे आणि ज्या ज्या ठिकाणी शिवसेना पक्षाला महायुतीचे घटक पक्ष बरोबर घेतील त्या त्यावेळेस शिवसेना नक्कीच साथ देतील। परंतु आम्ही देखील जिथं वाटेल तिथं, मी अगोदरच सांगितलं, भारतीय जनता पक्षाला प्रामुख्याने पूर्वसमीचा पक्ष भारतीय जनता पक्ष जिथं लागेल तिथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला देखील सहकार्य करण्याची भूमिका ठेवू। आमची जिथं ताकद आहे तिथं शिवसेना ही ताकदीने उभी राहते।
सातत्याने आतापर्यंत 2 वेळा बोलले की पूर्वश्रमीचा आमचा मित्रपक्ष भारतीय जनता पक्ष, म्हणजे आता भारतीय जनता पक्ष आपला मित्र राहिलेला नाहीये का? नाही आहे ना. पूर्वश्रमीचा असं 2 वेळा नाही पूर्वश्रमीचा एवढ्यासाठी सांगतो, पूर्वीपासून युती म्हणून भारतीय जनता पक्ष शिवसेना बरोबर होते. नंतरच्या कालावधीमध्ये महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आला आणि म्हणून मी पूर्वश्रमीचा म्हणजे पूर्वीपासून भारतीय जनता पक्ष शिवसेना हा महायुतीचाच घटक पक्ष. साहेब, अजून एक प्रश्न आहे की या ठिकाणी म्हणजे लोणावळ्यामध्ये पूर्णपणे चर्चा आहे की बाबा पूर्वी म्हणजे माननीय आमदार महोदय यांनी या ठिकाणी एक आघाडी करायचा प्रयत्न केला, ज्यामध्ये भाजप सोडून इतर सर्व पक्ष होते आणि शिवसेना देखील त्या ठिकाणी गेली होती असं ऐकण्यात आहे. मात्र तो जो आघाडीचा प्रयत्न आहे तो फसला आणि शिवसेना तिथनं बाजूला पडली. नाही, मी तुम्हाला सांगतो, मी या अगोदर देखील बोललो, जिथं हिताच्या दृष्टिकोनातून असेल, कार्यकर्त्याला ताकद देण्याच्या दृष्टिकोनातून, वेळ पैसा वाचवण्याच्या दृष्टिकोनातून शिवसेना नक्की त्याबरोबर राहील. परंतु या सगळ्या घडामोडीमध्ये मला व्यक्तिशः किंवा आमच्या जिल्हा प्रमुखाला त्या बाबतीमध्ये कुठल्या प्रकारे नव्हतं, पण कार्यकर्त्याला या ठिकाणच्या स्थानिक आमचे शहर प्रमुख असतील किंवा कार्यकर्त्याला त्या ठिकाणी बोलवण्यात आलं होतं. एकत्रपणे जर जात असेल तर त्यांनी मला फोन करून विचारलं, म्हणलं एकत्रपणे जात असेल आणि त्याच्यामध्ये जर सर्व सहमतीने महायुती म्हणून पुढे जात असेल तर त्या बाबतीत तुम्ही बोलणीला करायला काही हरकत नाही, म्हणून मी त्यांना ग्रीन सिग्नल दिला होता. साहेब, नगरसेवक पदाचे उमेदवार तर आपण देत आहात, परंतु नगराध्यक्ष पदाचाही उमेदवार आपण देणार आहात का? आणि चर्चा अशी देखील आहे की कदाचित आपण आपल्या महायुतीमधला जो आरपीआय घटक पक्ष आहे त्यांच्या सोबत आपण जाणार आहे असं ऐकण्यात येईल. याच्यामध्ये सत्यता आहे का? मी तुम्हाला सांगतो, 2 दिवसामध्ये शिवसेना पक्षाच्या वतीनं उमेदवाराची घोषणा केली जाईल. नक्कीच उमेदवार ताकदीचा चांगला उमेदवार असतात आणि त्या उमेदवाराला येणाऱ्या निवडणुकीमध्ये नक्कीच या लोणावळा शहरातील मतदार नक्कीच पाठबळ देतील. आजच्या टप्प्यामध्ये किती उमेदवार जाहीर करणार? 6 उमेदवार. आता जिल्हा प्रमुख 7 उमेदवार जवळपास जाहीर करतात आज 2 दिवसांनी, बाकी उर्वरित उमेदवार लोणावळ्यामध्ये जाहीर करताय, वडगावमध्ये, तळेगावमध्ये, त्याचप्रमाणे तालुक्यामध्ये सुद्धा आपण आपले उमेदवार जाहीर करणार आहोत. नाही, मी आता लोणावळ्याच्या बाबतीमध्ये तुम्हाला सांगतो, 17 तारखेपर्यंत नगर परिषदेच्या उमेदवारीचा अर्ज दाखल करण्याची वेळ आहे आणि जिथं सहकार्याची भूमिका असेल तिथं आम्ही मुळामध्ये मीठ तिथं कालवणार नाही. जिथं चांगलं चाललेलं आहे, आज लोणावळा नगर परिषदेच्या बाबतीमध्ये आम्ही स्वतंत्रपणे निर्णय घेतला, पण तळेगावच्या बाबतीमध्ये भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादीने एकत्रपणे जाण्याचा निर्णय घेतला. मी आपल्याच माध्यमातून ते ऐकलेले आहे. पण जिथं सहकार्याची भूमिका असेल ती शिवसेना नक्की तिथं सहकार्य करेल. आपण राष्ट्रवादी भाजपला प्रत्येक वेळेस काळीसाठी हात पुढे करते, असंच काही हात आपल्याकडे यांनी आजपर्यंत कधी पुढे केलेला आहे का? मी आता तुम्हाला सांगितलं की येत्या 2 दिवसामध्ये जेव्हा चित्र स्पष्ट होईल त्यामुळे 17 तारखेच्या नंतर त्या संदर्भात आपल्याला व्यवस्थितपणे आणखी चर्चा करू. मी राहीलच.